नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण CTET आणि TET परीक्षेत विचारले जाणारे संभाव्य प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. प्रश्न 1. TET परीक्षेच्या दृष्टीने सर्वात योग्य शिक्षक कोण? A. जो फक्त अभ्यासक्रम पूर्ण करतो. B. जो विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापनात बदल करतो. C. जो फक्त परीक्षा घेतो. डी. जो फक्त हुशार विद्यार्थ्यांकडे लक्ष देतो. योग्य उत्तर B. जो विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापनात बदल करतो. प्रश्न 2. बालकाच्या विकासावर सर्वाधिक परिणाम कोणाचा होतो? पर्याय 1. फक्त अनुवंशिकता. B. फक्त वातावरण. C. अनुवंशिकता आणि वातावरण दोन्ही. D. फक्त शाळा. योग्य उत्तर पर्याय C. अनुवंशिकता आणि वातावरण दोन्ही. प्रश्न 3. थॉर्नडाईक यांचा लॉ ऑफ इफेक्ट कोणाशी संबंधित आहे? पर्याय A. स्मरणशक्ती. B. शिकणे. C. भाषा. D. व्यक्तिमत्व. योग्य उत्तर B. शिकणे. प्रश्न 4. खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवते? पर्याय A. व्याख्यान पद्धत. B. प्रकल्प पद्धत. C. पाठांतर. D. श्रुतिलेखन. योग्य उत्तर B. प्रकल्प पद्धती. प्रश्न 5. कोहलबर्ग यांचा सिद्धांत कोणाशी संबंधित आहे? पर्याय A. बौद्धिक विकास. B. भाषा विकास. C. नैतिक विकास. D. शारीरिक विकास. योग्य उत्तर ऑप्शन नंबर C. नैतिक विकास. प्रश्न 6. बालकाच्या विकासाची प्रक्रिया कशी असते? पर्याय A. अचानक घडणारी. B. सतत चालणारी. C. थांबणारी. D. निश्चित नसलेली. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक B. सतत चालणारी. प्रश्न 7. विकासाचे सर्वात महत्वाचे तत्व कोणते? पर्याय A. सातत्य. B. स्पर्धा. C. शिक्षा. D. बक्षीस. योग्य उत्तर पर्याय क्रमांक A. सातत्य. प्रश्न 8. बालक हा शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? पर्याय A. शिक्षक केंद्रित शिक्षण. B. विद्यार्थी केंद्रित शिक्षण. C. परीक्षा पद्धती. D. पाठांतर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक B. विद्यार्थी केंद्रित शिक्षण. प्रश्न 9. पियाजेट यांच्या मते बुद्धीचा विकास किती टप्प्यात होतो? पर्याय A. 2. B. 3. C. 4. D. 5. योग्य उत्तर पर्याय क्रमांक C. 4. प्रश्न क्रमांक 10. संवेदन चालन अवस्था कोणत्या वयोगटातील आहे? पर्याय A. 0 ते 2 वर्ष. B. 2 ते 7 वर्ष. C. 7 ते 11 वर्ष. D. 11 वर्षानंतर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक A. 0 ते 2 वर्ष. प्रश्न 11. पूर्वसंक्रियात्मक अवस्था प्री ऑपरेशनल स्टेज कोणत्या वयोगटातील आहे? पर्याय A. 0 ते 2 वर्ष. B. 2 ते 7 वर्ष. C. 7 ते 11 वर्ष. D. 11 ते 15 वर्ष. उत्तर B. 2 ते 7 वर्ष. प्रश्न 12. ठोस संक्रियात्मक अवस्था कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज कोणत्या वयोगटातील आहे? पर्याय A. 2 ते 7 वर्ष. B. 7 ते 11 वर्ष. C. 11 ते 15 वर्ष. D. 15 ते 18 वर्ष. योग्य उत्तर ऑप्शन B. 7 ते 11 वर्ष. 13वा प्रश्न. औपचारिक संक्रियात्मक अवस्था फॉर्मल ऑपरेशनल स्टेज कोणत्या वयापासून सुरू होते? पर्याय A. 5 वर्ष. B. 7 वर्ष. C. 11 वर्ष. D. 15 वर्ष. योग्य पर्याय ऑप्शन क्रमांक C. 11 वर्ष. प्रश्न 14. ZPD झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट संकल्पना कोणाची आहे? पर्याय A. पियाजेट. B. वायगोत्स्की. C. स्किनर. D. गार्डनर. योग्य उत्तर ऑप्शन B. वायगोत्स्की. प्रश्न 15. बहुबुद्धिमत्ता सिद्धांत मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी कोणी मांडली? A. पियाजेट. B. गार्डनर. C. स्किनर. D. फ्रॉइड. उत्तर ऑप्शन क्रमांक B. गार्डनर. असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.